This news is sponsored by Abhyuday Piles. महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आहे रिंकू आणि महाराष्ट्र बुलेटिनमध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे पाटील यांना मी भेटलो तेव्हा त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते। आता 1 महिन्याचा कालावधी त्यांनी दिला होता। त्यानंतर आजही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे। दोन्ही समाज ओबीसी आणि मराठा यांच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना यावेळी मी आणि खासदार संदीपान भुमरे साहेब भेटलो तेव्हा त्यांनी काही महत्त्वाचे 5-6 मुद्दे हे त्या ठिकाणी चर्चेमध्ये उपस्थित केलेले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी आता 1 महिन्याचा कालावधी सरकारला दिलेला आहे। तदनंतर माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमामध्ये व्यस्त होते आणि मीही शनिवार रविवारी दरवेळेप्रमाणे मतदारसंघात जात असल्यामुळे मी माझ्या गावी गेलो होतो। जे चर्चा झाली, जे मनोज पाटील जरांगे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्या बाबतीत राज्य सरकारनं आतापर्यंत काय कार्यवाही केलेली आणि पुढे कशी करायची या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सगळं अवगत केलेलं आहे आणि दोन्ही समाज म्हणजे इतर ओबीसी समाज सुद्धा आणि मराठा समाज सुद्धा या दोन्ही समाजाला निश्चितपणाने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या बाबतीत राज्य सरकार पुढील योग्य तो निर्णय घेईल। बघा, मी सकाळी देखील याच्यावरती बोललो। आम्ही वर्धापन दिनाचं नियोजन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। प्रत्येक तालुक्यामधनं, प्रत्येक जिल्ह्यामधनं जे पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि शिवसैनिक हे सगळेजणच मोठ्या संख्येने उद्याच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि वर्धापन दिनामध्ये माननीय मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब पक्ष अधिक मजबूत कसा करायचा, अधिक गाव बूथ स्तरावरती पक्षाचं संघटन अधिक प्रभावी कसं करायचं आणि निश्चितच 2 वर्षात माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमध्ये केलेलं काम या सगळ्याच गोष्टींचा विस्तृत आढावा उद्याच्या भाषणामध्ये कदाचित माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घेतील। आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्या भाषणाची आतुरता आहे। ओके। उज्ज्वल निकम यांना पुन्हा सरकारी वकील नेमणे म्हणजे भाजपचे संविधान बदलणे हेच काम आहे। त्यांनी भाजपकडून उमेदवारी लढवली असताना त्यांना पुन्हा सरकारी वकील कसे केले, झालेली चूक सुधारावी आणि त्यांना काढून टाकावे। लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, पुढे बघू काय होतं। तसेच छगन भुजबळ मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांचं काय चाललंय ते समजेल असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे। जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही। उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे। पण भाजपची जी मुजोरी आहे, न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे, ते सुद्धा लपलेली नाही आहे। अजूनही काही बिघडलेलं नाही। चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्त करावी। उज्ज्वल निकमला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेले आहेत त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी। मुंबई गोवा महामार्गावरील वहाळ फाटा येथील उड्डाणपूल खचला, ज्यामुळे महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा काही भाग खचल्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचा हायवे प्रशासनाचा निर्णय आहे। तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न मात्र वाहतुकीस योग्य नसल्याने डांबरीकरण पुन्हा उकडून उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे। मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण कामामुळे कोकणात वाहतुकीचा फज्जा उडताना दिसत आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे ॲडव्होकेट निरंजन डावखरे पहिल्या फेरीतच विजयी होतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। ठाण्यातील आरजे ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या मेळाव्यात नामदार चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के, ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार निरंजन डावखरे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, तर महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारतीय रिपब्लिकन पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षक शिक्षकेतर संघटना, विविध संस्था अशा जवळपास 38 पेक्षा जास्त संघटनांनी ॲडव्होकेट डावखरे यांना पाठिंबा
दिला आहे, त्यामुळे महायुतीची बाजू भक्कम मानली जात आहे. सिंधुदुर्गापासून ते पालघरपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सातत्याने भरीव काम करून विद्यार्थी आणि पदवीधरांना न्याय दिल्याचे नामदार चव्हाण म्हणाले. याशिवाय या मतदारसंघात महायुतीने केलेली मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नोंदणी डावखरे यांना विजयाकडे नेईल. किंबहुना 26 जून रोजी होणाऱ्या मतदानानंतर पहिल्या फेरीतच ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वासही नामदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ॲडव्होकेट निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये त्याला महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी दिल्यापासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई आणि वेगवेगळ्या शिक्षकेतर संघटना, या सर्व संघटना असतील, या सर्व संघटनांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला आहे. विविध संस्थांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जवळजवळ आज 38पेक्षा जास्त संघटना यांनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा देऊन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या संघटना या ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. पूर्ण सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत असणाऱ्या या मतदारसंघामध्ये त्यांनी सातत्याने केलेला प्रवास असेल, तिथले असणारे विद्यार्थी असतील, तिथल्या असणाऱ्या शाळा असतील, त्यांचे असणारे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलं. आणि करोनाच्या काळामध्ये या ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी ते झटले, याचीही अनेक जण आठवण वारंवार करून देत आहेत. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आज या प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन भेटी देतो आहे, त्यावेळेला प्रत्येक जण असं म्हणतो आहे, निरंजन डावखरे हे आमचेच आमदार आहेत आणि आम्ही त्यांना जिंकून देणार. हा विश्वास प्रत्येक मतदाराच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळतो. त्यामुळे एक वेगळं समाधान आहे आणि आम्हाला खात्री आहे की 26 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे पहिल्या फेरीतच प्रचंड बहुमताने जिंकून येतील. यामध्ये ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक खरं तर पदवीधर मतदारसंघामधली असणारी निवडणूक आहे. जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी यामध्ये मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये करतात, तोच उमेदवार हा विजयाच्या दिशेने जात असतो. त्यामुळे महायुतीने केलेलं नोंदवलेलं मतदान हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आम्हाला खात्री आहे की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांनी नोंदवलेलं मतदान हे मतदान पेटीपर्यंत नेऊन आदरणीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचं मतदान करेल आणि आम्हाला खात्री आहे की ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे नक्की विजयी होतील. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. आकर्षक, सुंदर, फैशनेबल कपड़ों की भरमार, नारी का श्रृंगार, श्री विठल कृपा वस्त्र भंडार. श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध. पैठनी, पेशवाई, बोमकाई, कांजीवरम, प्योर सिल्क, डिजाइनर सिल्क, हैंडवर्क और बुटीक पीसेस मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार. सबसे वाजिब दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ. हमारा पता श्री विठल कृपा, श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर. आज ही हमसे संपर्क करें 7666502747 पर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना
तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार। ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।